आज आपण बनवणार आहोत पहाटे पहाटे मुलांसाठी छान स्नॅक्स। त्यासाठी लागणार आहे 5 बटाटे, 2 टीस्पून बेसन, अर्धी वाटी सुजी, रवा असेल तरी चालेल, 6 ते 7 पाकळ्या लसूण, थोडीशी कोथिंबीर, आपले नेहमीचे मसाले, लाल काश्मीरी मिर्च पावडर, आमचा ॲग्री मसाला, हळद, थोडासा गरम मसाला आणि आपल्याला चवीनुसार मीठ। आपण सुजीमध्ये थोडं पाणी टाकून त्याला ओलं करून ठेवायचं, म्हणजे ती सुजी फुगून जाईल। नंतर आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बघा मी फोडी करूनच उकडलेले आहेत, अगदी साफ करून। ते लवकर उकडतात कारण मी कुकरचा वापर करत नाही। कुकरमध्ये पदार्थ शिजत नाही, फाटतो आणि तो पचायला कठीण जातो। पहा, बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर त्यात मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, एक अर्धी वाटी कोथिंबीर, नंतर 2 ते 3 टीस्पून आपण बेसन घेतलेलं आहे आणि हा भिजत ठेवलेला सुजी, बघा कसा फुगलेला आहे छानपैकी। हा सुजीसुद्धा आपण त्यात मिक्स करून घेऊया। नंतर मसाले आपले पाव चमचा हळद, पाव चमचा आमचा ॲग्री मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार आपण मीठ घेऊया। हा आता आपण सगळं काय करायचं, एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एकत्र त्याचा एक डो तयार झाला पाहिजे। हाताने स्मॅश करून घेऊया। हा पहा, एकजीव झालं की खूप छानपैकी तयार होऊन जाईल। नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं कडकपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ एकत्र करून घेऊया, अगदी म्हणजे आपण म्हणाल तर 2-2.5 चमचे बास, आणि त्याचे छोटे छोटे नगेट्स करून घेऊया। बघा किती छान शेप दिलेला आहे। हे मुलांना खायला सुद्धा खूप छान वाटतात आणि टिफिनमध्ये जरा काही वेगळं केलं तर ठीक आहे। थंडी संपत आहे म्हणून आता तळलेले पदार्थ खायला थोडंफार काही हरकत नाही आहे। पहा, माझे नगेट्स रेडी आहेत। आता त्यांना आपण फ्राय करून घेऊया। ऑइल आपण मस्तपैकी गरम करून घेऊया आणि त्याच्यात हळूवारपणे नगेट्स ठेवूया, कारण हे नगेट्स सुरुवातीला आपल्याला वाटेल चिकटतात, पण नाही आहे, ते स्वतःहून मोकळे होतात। पहा, तुमच्या लेकरांना जर चीज खायला आवडत असेल तर तुम्ही या नगेट्सच्या मध्ये थोडा होल करून चीजचे क्यूब्स टाकू शकता, ते अजून छान होतात। तोडल्यानंतर पूर्ण चीज आपल्याला दिसून येतो। आपण हे मध्यम आचेवर तळून ठेवणार आहोत, कारण त्याला फ्राय करण्यासाठी मंद आचेवर ते व्यवस्थित होणार नाही। बघा, हे क्रिस्पी नगेट्स तयार झालेले आहेत। नक्कीच करून पहा, आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।